नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राजेश श्री बायोटेक तंत्रज्ञानच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, एक महिन्या अगोदर या पिकामध्ये मी मास आणि एक रामसाईड कंपनीचे ऑर्गॅनिक फर्टिलायझर ऑलविन टॉप ह्याची फवारणी केली होती। ऑलविन टॉप आणि मासच्या फवारणीचा मला काय फायदा झाला त्याबद्दल हा व्हिडिओ मी आपणासमोर सादर करीत आहे। मित्रांनो, तत्पूर्वी जे कोणी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी एकदा या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। नवीन नवीन पिकाची नवीन नवीन टेक्निकल्स, नवीन नवीन ऑर्गॅनिक औषधे याचे सर्वस्तर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, त्याचा पिकात फायदा कसा होतो। मित्रांनो, मास या ग्रोथ प्रमोटरमध्ये ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स, सायटोकायनिन आणि व्हिटॅमिन B9 हे संतुलित प्रमाणात असल्यामुळे पिकाच्या कळी आणि फुलधारणेमध्ये याचा यशस्वीरित्या वापर हा करता येतो। तशी फवारणी आपण याच्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे जिब्रेलिन आणि सायटोकायनिनच्या पेशी विभाजनाच्या क्रियेमुळे इथं आपल्याला हे शेंगांचे जे आहेत ना गुच्छेचे गुच्छ परिपक्व होण्यास एक प्रकारे मदतच मिळाली आहे। आणि आज ही तूर फळ प्रक्रियेच्या किंवा फळपक्वतेच्या अवस्थेमध्ये असून हे दाना भरण्याच्या अवस्थेमुळे झाडाला जे काही ओझं आले त्यामुळे हे पूर्णतः ही जमिनीला टेकलेली आहे। मित्रांनो, या तुरीला एकंदरीत 3 फवारण्या झाल्या असून याच्यामध्ये बुरशीनाशके, अळीसाठी कीटकनाशके ही आपण घेतलेलीच आहे। आणि यावर्षी तुरीचे पिकच चांगले होते, असं वाटले की 4 फवारण्या कराव्या लागतील, पण जवळपास 3 फवारणीमध्येच माझी ही तूर परिपक्व झालेली आहे। मासच्या वापरामुळे या तुरीमध्ये फुले निघण्याची क्रिया किंवा एकाच वेळेस जास्तीत जास्त फुलं निघण्याची क्रिया झाल्यामुळे आणि त्या फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये जास्तीत जास्त झाल्यामुळे इथंही शेंगांची संख्या जास्त झालेली आहे। आणि हे तूर दाणं भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि काही ठिकाणी हे शेंगा वाळण्याच्या अवस्थेत सुद्धा आहेत। आणि वाळल्यानंतर ही तूर ही अशी भरगच्च आलेली दिसते। एक प्रकारे मासच्या वापरामुळे आणि ऑलविन टॉपच्या वापरामुळे एक शेतकरी या नात्याने मी सांगू इच्छितो की खरोखर ऑलविन टॉप या सेंद्रिय खताचे रिझल्ट हे चांगले आहेत आणि श्री बायोटेक निर्मित मास या ग्रोथ प्रमोटरचे रिझल्ट चांगले आहेत। ऑक्झिन, जिब्रेलिन्समुळे अशा प्रकारे एका वेळेस जास्तीत जास्त कळ्या आणि त्याचे परागीकरण होऊन फुलामध्ये रूपांतर होते आणि फुलाचे रूपांतर हे शेंगेमध्ये झाल्यामुळे इथं आपल्याला हे शेंगांची संख्या जास्त मिळालेली आहे। आणि एका या गुच्छामध्ये जास्तीत जास्त शेंगा मिळाल्यामुळे उत्पादनात ही वाढ ही नक्कीच होणार आहे, याच्याबद्दल शंका नाही। तरी सर्वांना विनंती आहे की श्री बायोटेक निर्मित मास हे टॉनिक किंवा हे ग्रोथ प्रमोटर आपण एकदा जरूर वापरावे, आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल याची मी ग्वाही देतो। जय हिंद, जय भारत।